श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पाप कार्यामुळे मिळालेल्या पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकाररहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्माला आला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्वयुषीच घ्या असे मागणे केले होते. पूर्णयुषी पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करवायचे, म्हणजे कर्मसूत्राला अनुसरूनच तू देहत्याग करण्यास सिद्ध झालास तर मी त्याला योग्य असा पंडित करेल. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझ्या वृद्ध अवस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी माझे जीवन त्याग त्याग करण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बाह्य स्थितीसारखा पंडित वाक्तव्य झाल्यावर मला दुसरे काय हवे? संपूर्ण चराचराला घटाघटांना व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद वल्लभ बाप म्हणाले, बाप रे, तुझ्या लवकरच मृत्यू होईल. मरण नंतर सूक्ष्म देहाने धीरशिला नगरामध्ये सध्याच्या शिर्डी निबंध वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्या करशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू माझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्कारण. लवकरच शिवशर्मा मरण पावले. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजारी पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अनंत नसे. त्या मठ्ठ ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. तिच्या पूर्वी पुण्याईच्या प्रभावाने वाटत श्रीपाद वल्लभ स्वामी सामोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडविले. श्रीपाद वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणाला कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महात्म्य सांगून प्रदोष समयात केलेल्या शिवपूजनाचे फळ असे कसे मिळते त्याचीही सविस्तर माहिती दिली. पुढील जन्म अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला.